की माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्येच एक दिवस पाणी कमी आलं, म्हणजे आलंच नाही. दुसऱ्या दिवशीही 12-1 वाजले तरी पाणी आलं नाही. मग मी ह्यांना सहज म्हटलं, अहो तुम्ही नगरसेवक आहे आणि पाणीच येत नाहीये. पाणी ही गोष्ट 2 दिवस 3 दिवस आली नाही तर किती अडचण येते. बरेचसे असे कुटुंब होते की तिथे 8-10 दिवस झाल्यानंतर खाण्यासाठी धान्य वगैरे नव्हतं घरामधलं. पीठ मिळत नव्हतं, राईस तांदूळ म्हणा, डाळ म्हणा, हे बेसिक तुम्हाला जर तेच घरात संपलेलं आहे आणि ते मिळत नाहीये. मोठ्या साहेबांनी आणि आनंद साहेबांनी सांगितलं की लोकांच्या घरातली चूल नेहमी पेटत राहिली पाहिजे, कुणी उपाशी नाही राहिलं पाहिजे. अहो तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, पण त्यांनी तो विचार नाही केला. कधी कधी माणुसकीचा आधार देणं सुद्धा फार मोठी गरज असते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मी 5 ते 6 कोटीने वाढवले. जिथे 10 कार्यकर्ते होते तिथे मी 60-60, 70-70 कार्यकर्ते घेत जवळ केले आणि प्रत्येकाला पद देऊन ते संघटनेची ताकद मी वाढवली. एक उमेदवार आहेत ते आरोप करतात की काल दुसऱ्या पक्षात असलेल्या लोकांना उमेदवारी दिली. आज मला जवळपास मी 2019 साली भारतीय जनता पार्टी, आज मी माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांचं काम बघत आलोय. मला कामाची सिस्टीम माहिती आहे, मला प्रशासकीय कामाची सिस्टीम माहिती आहे, मला कुणाकडनं कसं काम करून घ्यायचं माहिती आहे, मला लोकांचे प्रॉब्लेम्स काय ते माहिती आहे. की ज्या घरामध्ये चूल पेटत नाही अशा ठिकाणी आम्ही दाल खिचडी रोज पोचवायचो. आम्ही राजकारणात आहोत ती लोकांची सेवा करायला आलो आहोत. आम्ही इथे पैसे कमवण्यासाठी किंवा प्रिव्हियस लोकांचे अनुभव आहे. 100 रुपयाची भाजीवाल्याकडून पण 100 रुपयाचा हप्ता घेणारे सुद्धा लोक आहेत. आज मला तिकीट दिलं तर हा पक्ष चांगला आणि आज मला तिकीट नाकारलं तर तो पक्ष वाईट. नमस्कार, मी राहुल शिंदे. राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पुणे आणि महानगरपालिका या भागातील उमेदवार आपापल्या परीने मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई महानगरपालिकेनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महानगरपालिकांना राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि याच महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात आपला वेगळा असा दबदबा ज्यांनी निर्माण केला असे माननीय चंद्रकांत छाजेड यांच्याच परिवारातील व्यक्ती भारतीय जनता पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि याच उमेदवारांबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहेत माननीय सपनाताई छाजेड. नमस्कार ताई, तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या बरोबर माननीय आनंद छाजेड जे आहेत, जे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं, अनेक नागरिकांचे प्रश्न त्यांनी सोडवले, त्याचबरोबर खडकी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणूनही ते काम पाहत आहेत. एकूणच या परिवाराला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा वारसा लाभलेला आहे आणि समाजकार्यात वाहून घेणारा असं एक कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ताई, आपण राजकारणात येण्याचा निर्णय घेतला, पण एक अशी घटना असते की काहीतरी निमित्त असतं की त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण राजकारणात यावं. असं काय घडलं की तुम्हाला वाटलं की आपण राजकारणात जावं, समाजकार्य करावं? काय घडलं? सर्वप्रथम तर मी असं सांगेल की माझ्या लग्नाला आता 25 वर्ष होत आहेत या डिसेंबरमध्ये. त्यामुळं मोठे माझे सासरे चंद्रकांतचे छाजेड साहेब आणि माझे हस्बंड आनंदजे छाजेड ह्यांचं जे पॉलिटिकल करिअर आहे किंवा जो ग्राफ आहे तो मी गेल्या 25 वर्षापासून ऑब्झर्व करते आहे. होतं काय की घरामध्ये सासरे पण पॉलिटिक्समध्ये आणि माझे हस्बंड पण पॉलिटिक्समध्ये. मग ही लोक जेव्हा बिझी असतात किंवा ह्यांची कामं होतात त्याचा सगळा प्रचंड लोड घरावर पडतो. कारण तुम्ही पॉप्युलर असला, कामं भरपूर करत असला की लोक तुम्हाला घरी पण एकटं निवांत असं सोडत नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट तर आमच्या फॅमिलीमध्ये हा निवांतपणा, एकटेपणा, वेळ मिळणं हा प्रकारच नव्हता. 24 तासातले 4 तास 5 तास कशी तरी झोप असायची. बाकी इतर वेळेला घरामध्ये नेहमी गराडाच लोकांचा असायचा. म्हणजे साहेब बाथरूम मध्ये गेले तिथंही लोक असायची, बाहेर गाडीमध्ये पार्किंग मध्ये आहेत पूजा करताना असायची. मग ते आपण काय होतो, इनडिरेक्टली डिरेक्टली आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट होतो. म्हणजे आनंद साहेब झाले,
की फोनवर बोलतायत तोपर्यंत ते काय करतात, जरा बोल ग ह्यांच्याशी, जरा बोलून घे ह्यांच्याशी, काय ह्यांचं म्हणणं आहे काय नाही, मी 1 मिनिटात आलो किंवा मी बोलतोय फोनवर दुसऱ्याशी महत्वाचं. ऑटोमॅटिकली तुम्ही त्या व्यक्तीशी कनेक्ट होता आणि त्याचं काय म्हणणं आहे, त्याला काय पाहिजे आहे, काय त्याच्या अडचणी आहेत, ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यात समरस होऊन जाता. मग ते त्यांचे प्रश्न आपले वाटू लागतात. मग ह्यांना काय होतं की हा तुम्ही लोक हे हँडल करताय ना, हा 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 असं होऊन तुम्ही ऑटोमॅटिक त्या दिशेने तुमचं पाऊल उचलल्या जातं. छजेड साहेब, तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. हो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा तुम्हाला अनुभव आहे. पण गेल्या काही वर्षांपासून निवडणुका रखडल्या होत्या आणि इथे लोकप्रतिनिधी नव्हते. बरोबर. प्रशासनाकडे सगळी जबाबदारी होती. त्यामुळे प्रशासन म्हटलं की प्रश्न वाढतात आणि नागरिकांच्या समस्याही तेवढ्याच वाढत जातात. अशा कोणत्या समस्या इथे निर्माण झालेल्या आहेत की त्या सोडवण्याची नितांत गरज आहे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. जसं औंध बोपोडी हा जो प्रभाग आहे तो 2 प्रकारचे याच्यामध्ये भाग येतो. ह्याच्यामध्ये एक 25-30% सर्वसाधारण कुटुंब ते उच्चभ्रू कुटुंब आणि 60 ते 70% याच्यामध्ये वस्ती भाग पण येतो, ज्यामध्ये छोट्या छोट्या वस्त्या आहेत. तर दोन्ही प्रकारच्या लोकांना न्याय देणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये थोडासा तुम्हाला औंध भाग स्मार्ट सिटी अद्ययावत असं दिसतील, रस्ते तिथे बरेच खर्च केलेला दिसेल महापालिकेने, आणि थोडंसं बोपोडी भागामधील रस्ते थोडे खराब आहेत किंवा वस्ती भागातले तिथे ड्रेनेज लाईन, कॉन्क्रीट, पाण्याची व्यवस्था, हे बऱ्याचशा गोष्टी काही वाटतील, परंतु त्या पूर्ण मधल्या काळामध्ये थोडंसं प्रशासन असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं. तर ही कमी भरून काढणं गरजेचं आहे. तर अद्ययावत अशी कामं खूप झालेली आहेत आणि ही कमी आपण पुढच्या काळामध्ये जेव्हा 4ही नगरसेवक निवडून येतील आणि ते असल्या सर्व गोष्टीकडे लक्ष देतील असं मला या ठिकाणी वाटतं. ताई, आता प्रभागामध्ये स्मार्ट सिटी म्हणून सुरुवात झाली. औंध आणि बोपोडी भागामध्ये वेगवेगळे प्रकल्प आले. काही प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे. नदी सुधारचा प्रकल्प असेल किंवा इतर रस्ते आणि वाहतुकीचा पण प्रश्न खूप गंभीर आहे. तर हे प्रश्न सोडवायचे आहेतच, पण इथे आता जसं सरांनी सांगितलं की कॉस्मोपॉलिटन पण लोकवस्तीचे लोक आहे आणि दाट वस्तीचे पण लोक आहेत आणि या लोकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. तर कुठले प्रश्न तुम्हाला वाटले की हे सोडवण्यासाठी आपण राजकारणात आलं पाहिजे? खरं तर एक घटना अशी होती की माझ्या स्वतःच्या सोसायटीमध्येच एक दिवस पाणी कमी आलं, म्हणजे आलंच नाही. दुसऱ्या दिवशी ही 12-1 वाजले तरी पाणी आलं नाही. मग मी ह्यांना सहज म्हणलं, अहो तुम्ही नगरसेवक आहे आणि पाणीच येत नाहीये, मला जर एवढी अडचण वाटत असेल तर बाहेरच्या लोकांनी कुठून, मी आज एक बिस्लरीचा कॅन आणू शकते, 200-500 रुपयाचा काय असेल तो, पण हे सगळ्यांना परवडणं शक्य नाही. मग मी घरात म्हणतेय की माझ्याकडे पाणी नाहीये आणि लेडीजला फेस करावं लागतंय की पाणी ही गोष्ट 2 दिवस 3 दिवस आली नाही तर किती अडचण येते. तर मग हे मला हसून म्हटले, हा घोड्यावर बसून काय म्हणतात साखर वाटायची आणि वरतून असं काहीतरी म्हणाले की वरती बसून म्हणायला छान वाटतं, तिथं प्रत्यक्षात येऊन कधी बघितले का किती अडचणी असतात. मग माझे प्रश्न सगळे पुन्हा एक 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 डोक्यात यायला लागले की तिथे बसून काय अडचण येते, काय अडचण नाही येते, हे सगळं आपण पण बघितलं पाहिजे, शिकलं पाहिजे, आपणही तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग असा तो प्रवास सुरू झाला. मगाशी संवाद साधताना तुम्ही म्हणालात की कोविडमध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते आणि कोविड मधल्या इथल्या परिसरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील होतात. कुठले प्रश्न त्यावेळी तुम्हाला सोडवता आले आणि नागरिकांशी त्यामुळे तुमचा कनेक्ट वाढला? कोविडमध्ये खरं तर पहिला जेव्हा लॉकडाऊन पडला होता 19 मध्ये, मार्चमध्ये, अजूनही आठवतंय, तर त्यावेळी एवढी दहशत आणि एवढी भीतीचं वातावरण होतं की सगळ्यांनाच नवखं होतं, ते कोणालाच त्यातलं काही बेसिक नॉलेज नव्हतं, फक्त आपण घाबरून गेलेलो होतो. बेसिक पाणी, दूध आणि कचरा उचलणं, ह्या गोष्टींसाठी लोकांच्या प्रभागातून भरपूर फोन येत होते आणि बरेचसे असे कुटुंब होते की तिथे 8-10 दिवस झाल्यानंतर खाण्यासाठी धान्य वगैरे नव्हतं, घरामधलं पीठ मिळत नव्हतं, राईस, तांदूळ म्हणा, डाळ म्हणा, हे बेसिक तुम्हाला जर तेच घरात संपलेलं आहे आणि ते मिळत नाहीये, दूध नाही चहाला किंवा पाणी नाही किंवा कोणी थरकायला तिथे थांबायला कोणी उभं राहायला तयार नाही, हे जर बेसिक असल्यावर माणूस सगळे घाबरून गेलेले.
मग ते आम्ही बऱ्याच ठिकाणी असे 5-5 किलोचे असे छोटे छोटे किट तयार केले, की एका 5 किलो पीठ म्हणा, 2 किलो राईस म्हणा, 1 किलो ऑइल म्हणा असं. आणि हे करत असताना मोठ्या साहेबांनी आणि आनंद साहेबांनी सांगितलं, की लोकांच्या घरातली चूल नेहमी पेटत राहिली पाहिजे, कुणी उपाशी नाही राहिलं पाहिजे. हा हेतू त्याच्या मागचा, की आपल्याकडून काही ना काही आपण समाजाचे देणे लागतो. मग हे सगळं स्वतः आनंद साहेबांचं आज कितीतरी लोकांना माहिती आहे, किंवा कितीतरी लोक साक्षीदार आहेत, की त्यांनी तोंडाला मास्क बांधून हे स्वतः घरोघरी वाटलेलं आहे. ही किती मोठी जनसेवा. शेवटी मला पण कधीतरी वाटत होतं, अहो तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, पण त्यांनी तो विचार नाही केला. नाही नाही नाही, काही नाही काही नाही, मी दुरून दुरून करेल वाटेल. पण हे स्वतः प्रत्यक्ष तिथे उतरले आणि प्रत्येकाच्या हातात ते एक एक किट दिलं. मी आहे, घाबरू नका, हा दिलासा दिला. कधी कधी माणुसकीचा आधार देणं सुद्धा फार मोठी गरज असते. साहेब, तुम्ही प्रचारासाठी जो काही मॅनिफेस्टो तयार केलेला आहे त्यात काही गोष्टी तुम्ही नमूद केलेल्या आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले, की ज्यामध्ये आरोग्य शिबिर असतील, अंध दिव्यांग यांच्यासाठी असतील, आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून तर गरिबांना शुल्क माफी आणि इतर गोष्टी तुम्ही करतच असता. तर पुढच्या काळामध्ये या परिसरामध्ये अशा कोणत्या गोष्टी नव्याने निर्माण व्हाव्यात, बरोबर. की ज्या अद्याप नाही, आणि इथला जसं पाणी असेल, वाहतूक असेल, त्याचबरोबर आरोग्य ही खूप महत्वाची समस्या असते. तर या दृष्टीने तुमचा काय प्रयत्न असेल? खरं तर नगरसेवक असताना मी तर त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्यांदा या ठिकाणी नगरसेवक झालो 2002 ते 2007, त्यावेळेस सर्वात तरुण नगरसेवक पुणे महानगरपालिकेचा होतो. आणि त्या काळामध्ये मी आमच्या भागामध्ये हॉकी खूप खेळलं जातो, म्हणून मला असं वाटत होतं की पुणे शहरामध्ये एकही हॉकी स्टेडियम नाही, तर ते आपल्या भागात असावं. आणि नेमकं आमच्या भागामध्ये चिखलवाडी या भागामध्ये प्लेग्राऊंड रिझर्वेशनची जागा आहे असं मला कळलं. तेव्हा मी सगळ्यांच्या मागे लागलो आणि ते हॉकी ग्राउंड, आपलं जे एकमेव हॉकी स्टेडियम आहे ते आमच्या प्रभागामध्ये आहे, त्यावेळेस आम्ही ते पूर्ण केलं. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यावेळेस आम्ही दिलं. परंतु पुढच्या काळामध्ये त्याला व्यवस्थित फंड मिळाला नाही आणि ते अजूनही थोडंसं काम बाकी आहे. तिथं ॲस्ट्रोटर्फ बसवणं किंवा तिथं थोडंसं अजूनही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. बाकी मुलं खेळतायत पण ते मातीचं ग्राउंड आहे. आता हॉकी ही ॲस्ट्रोटर्फवर खेळली जाते, ते अद्यावत अशा गोष्टी त्या ठिकाणी नाही. त्या पुढच्या काळामध्ये हे 4 नगरसेवक आणि आपले आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या माध्यमातून ते होईल असं या ठिकाणी मला वाटतं. त्याच वेळेस मी बोपोडी भागामध्ये अनेक ऍक्सिडेंट, मुंबई पुणे रोड हा मोठा रोड आहे, हायवे, तर अनेक ऍक्सिडेंट व्हायचे आणि इथलं ससूनला पोचूस तर खूप वेळ जायचा आणि अनेक लोकांचा मृत्यू व्हायचा. तर माझ्या मनात आलं की एखादं चांगलं ऍक्सिडेंट हॉस्पिटल आपल्या भागामध्ये असेल. त्यावेळेसचे कमिशनर बेंजामिन साहेब होते, त्यांच्या मी मागे लागलो की इथे हॉस्पिटलसाठी जागा आहे, तर इथे ऍक्सिडेंट हॉस्पिटल व्हावं. त्यावेळेस त्यांनाही ती कल्पना खूप आवडली. सगळं बजेट प्रोव्हिजन झालं आणि बजेट प्रोव्हिजन प्रमाणे ते हॉस्पिटल हे उभं राहील. परंतु पुढच्या काळामध्ये दुसरे लोक सरकारमध्ये आल्यावर त्यांनी ते प्रायव्हेट हॉस्पिटलला चालवायला दिलं. मग त्याबद्दल आम्ही अनेक वेळा हे करून की ते नॉर्मल आपल्या लोकांसाठी पाहिजे अशी मागणी आमची होती. आता ते परत महापालिका चालवत आहे ते हॉस्पिटल, त्याला खेडेकर हॉस्पिटल म्हणून असं नाव आहे. त्यावेळेसचे नगरसेवक खेडेकर असतील, त्यांनी पण त्या गोष्टीसाठी खूप मदत केली. आमचे वडील स्वर्गीय चंद्रकांत छाजेड साहेब यांनी पण त्या गोष्टीसाठी हॉस्पिटल उभं राहण्यासाठी खूप मदत केली. ते हॉस्पिटल उभं आहे, परंतु आता ते ठिकाणी प्राथमिक व्यवस्था ज्या पाहिजे ऍक्सिडेंटसाठी त्या नाहीयेत. ट्रॉमा जो पाहिजे, ट्रॉमा सेंटर, ते नाहीये. ते पुढच्या काळामध्ये हे 4 नगरसेवक आमदार यांच्या मदतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा मला या ठिकाणी. त्याचप्रमाणे मुंबई पुणे रोडचं वायडिंग आता झालेलं आहे, मेट्रो व्यवस्थित चालू आहे. आता मला अजून एक डेव्हलपमेंट अशी वाटते की मेट्रो आता शिवाजीनगर टू हिंजवडी जात आहे, ती आली आहे पुणे विद्यापीठापर्यंत, आणि पुणे विद्यापीठ ते रावेत वाया औंध असा जर मेट्रोचा रूट झाला आणि रावेत टू हिंजवडी, हिंजवडी टू परत शिवाजीनगर वाया विद्यापीठ मार्ग, जर असा राऊंड पूर्ण झाला तर या भागातल्या अनेक लोकांना ते सोयीचं होईल असं मला वाटतं. तर त्यासाठी मी ही मेट्रोची ही मागणी मी करणार आहे. म्हणजे या 4 नगरसेवक करतील, आमदार करतील. तर अशा विजन खूप चांगल्या आहेत. जसं ट्रॅफिकचे विषय बरेच आहेत,
कुठे ब्रेमेन चौकासाठी जर ग्रेड सेपरेटर केला तर तिथला सिग्नलचा विषय बंद होऊ शकतो. त्याचप्रमाणे भोपोडी सांगली ब्रिज हा मी त्यावेळेस केला होता, तो आत्ता पूर्ण झाला. 2005 साली मी प्रस्तावित केला होता नगरसेवक असताना, तो आत्ता पूर्ण झाला. त्याचंही काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. सुरू झाला होता म्हटलं काय, पण लाईटनिंगचं काम पेंडिंग होतं म्हणून ते पुढच्या महिन्यात पूर्ण होईल. असे अनेक काम आहेत. मग त्यानंतर खडकी स्टेशनला आता जंक्शन होत आहे. ते जंक्शन मधले काही विषय, त्यांचे डोअर कुठं असावे, इनडोअर आउटडोअर याचे विषय आहेत ते. त्यानंतर खडकी स्टेशन टू ब्रेमेन चौक हा रस्ता खूप खराब झालेला आहे. हा रस्ता अद्ययावत करणे, छान फुटपाथ उभे करणे, ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित फुटपाथवर चालता यावे अशा व्यवस्था करणे, अशा अनेक गोष्टी आहेत. पाण्याची व्यवस्था, पाण्याच्या अडचणी होत्या, परंतु भारतीय जनता पार्टीने 24/7 ही च्या माध्यमातून अनेक पाण्याच्या टाक्या वेगवेगळ्या भागामध्ये केल्या. तसं आमच्या भागामध्ये चिखलवाडीमध्ये पाण्याची टाकी झालेली आहे. ती आता त्याचं काम पूर्ण झालंय, सुरू पण झालेलं आहे. काही ठिकाणी पाईपलाईन जोडायच्या पेंडिंग आहे. तर सगळीकडे चांगल्या योग्य प्रेशरने पाणी येणार आहे पुढच्या काळात, हे मी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगू इच्छितो. असे अनेक कामं काही अर्धी झाली आहेत, पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. अशा सर्व कामांवर लक्ष देऊन आपल्याला एक छानसं औंध भोपोडी हा प्रभाग अद्ययावत करावा अशी अपेक्षा आहे. ओके. जसं गरजा आहेत नेहमीच्या, वाहतूक आहे, कचरा आहे, पाणी आहे, वीज आहे, या गरजा जशा असतात, त्याचप्रमाणे रोजगार आणि महिला सक्षमीकरण हा महत्वाचा भाग असतो. तुम्ही महिला उमेदवार म्हणून ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरता त्यावेळी महिलांसाठी तुम्ही काहीतरी करावं अशी अपेक्षा निश्चितच उमेदवारांकडं, मतदारांकडनं असते. तर महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? आता महिलांसाठी पहिली तर गोष्ट, आपण पुण्या सिटीमध्ये एवढं प्रमाण नाहीये गुन्हेगारीचं असं मला वाटतं. 10-11 पर्यंत लेडीज फिरू शकतात. लेडीजला प्रत्येक वाटतं की मी जरी 10-10:30 बाईकवरून गेले किंवा सुरक्षितता असावी. तर असा एक विचार होता की एक नंबर असावा की जिथे अडीअडचणीला लेडीजला किंवा टीनेजर मुली असतील की सपोज त्या स्कूल ट्युशन वरून वगैरे येत आहेत, तर अशी काही हेल्पलाईन असावी. बऱ्याच लोकांचं सजेशन पण आलं होतं आपल्याला की अशी एखादी नंबर किंवा हेल्पलाईन असावी, जेणेकरून अडीअडचणीत जर आपण कॉल केला तर एक 15 मिनिटात 10 मिनिटात एमर्जन्सी त्या भागातल्या कोणीतरी पोलीस किंवा मदत यांनी पोहोचावं तिथे. करेक्ट, असं एक असावं. तर हा मला प्रश्न फारच आवडला की बरोबर आहे, ऍट अ टाइम मी कोणाला फोन करण्यापेक्षा तो लावावा, ही पण एक गोष्ट आवडली. ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहील. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी लेडीजसाठी टॉयलेट्स नाहीयेत. हा पण एक फार मोठा मुद्दा आहे. बऱ्याच लेडीजनी ग्रुप्समध्ये येऊन मला सार्वजनिक ठिकाणी सांगितलं की ताई काहीतरी अशी सोय असावी की मोबाईल टॉयलेट्स म्हणा की जे फिरत राहतात वगैरे, पण ते क्लीन असावेत. कारण तिथे नुसतेच ठेवून जर त्याला क्लीन नसेल तर ते लेडीज यूज करत नाहीत. मग त्यामुळे हा पण एक फार चांगला मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे हे पण आपण भविष्यात करायचा विचार करणार आहोत. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ट्रॅक लेडीजला वॉकिंगसाठी हवे आहेत, तोही एक मुद्दा आहे. आणि काही काही योजना पर्टिक्युलरली ज्या लेडीजमध्ये फार पॉप्युलर आहेत सध्याच्या, त्या तशा कंटिन्यूचा, जशा की लाडकी बहीण योजना आहे आपली भारतीय जनता पार्टीची. कोणाकोणाला वाटतं ही छोटी रक्कम आहे, पण नाही, ती छोटी रक्कम सुद्धा जेव्हा घरामध्ये अडीअडचणीला आपण पटकन काढून देतो 1000-1500 रुपये, तर ती मोठी वाटत असते की मुलाला पटकन काय घ्यायचं आहे किंवा गेस्ट आलेत किंवा काहीतरी खाण्यापिण्याची वस्तू आणायची आहे, लाईट बिल अचानक पैसे संपलेत, तर ते 1,500 रुपये तुम्हाला लाईट बिल भरायला, अचानक काहीतरी राशन भरायला, गॅस भरायला. तुम्हाला गॅसची तर उज्ज्वल योजना अजून एक आहे, ती पण फार छान योजना आहे. तर लेडीजचं जेव्हा आपण बोलतो आणि त्यांच्याशी कनेक्ट होतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्यामध्ये काही काही गोष्टी फार ह्या त्या रिस्पॉन्स देतात ह्या गोष्टीला की हे आम्हाला हवंच आहे, असं आम्हाला द्याच म्हणून. टॉयलेट्सचे प्रश्न झाले म्हणा किंवा हे योजना ज्या आणल्यात ह्या कंटिन्यू ठेवा म्हणून आपण हे प्रयत्न नक्की करणार आहोत. मतदार राजा आहे आणि मतदार राजाकडनं मताचं दान आपल्या पदरात पडावं म्हणून सगळेजण प्रयत्नशील असतात. पण ज्यावेळी निवडणुकीचं तिकीट दिलं जातं त्यावेळी काही मर्यादित जागांनाच ते मिळतं, आरक्षण पडतं आणि त्या काही नाराज असतात, काही हेवेदावे होतात. आपल्याच पक्षातले लोक
आपलं काम करणार की नाही अशी शंका निर्माण होते आणि विरोधक तर आरोप प्रत्यारोप करतच असतात. तर आत्ता सध्या परिस्थिती काय आहे आणि ही सगळी परिस्थिती राजकीय पद्धतीने हँडल करण्यासाठी म्हणून शहाजी साहेब तुम्ही काय करताय? बरोबर. खरं तर 2017ला माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर 2019ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस आमदार सिद्धार्थ म्हणजे त्यावेळेसचे नगरसेवक होते, त्यांची पहिलीच विधानसभेची निवडणूक होती आणि ते माझे पूर्वीपासूनचे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी मला विनंती केली की तू भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश कर, तुझ्यासारखी चांगली लोक आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये पाहिजेत आणि मोदींवर असलेलं विजन, मोदीजींकडे असलेलं विजन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर तुझ्यासारखी चांगली लोक या पार्टीमध्ये पाहिजे, तर तू प्रवेश कर आणि आपण पुढच्या काळात एकत्र मिळून काम करूया. तर त्या हाकेला मी मान देऊन 2019 साली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आमदार साहेब सिद्धार्थ शिरोळे त्यावेळेस निवडून आले. निवडून आल्यानंतर मी ऍज ए कार्यकर्ता म्हणून काम करतो. मला मी काय बाबा मी मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून मला डायरेक्ट काहीतरी वर्ण पद पाहिजे वगैरे, मी असं काही केलं. मी ऍज ए कार्यकर्ता म्हणून माझे काम पुन्हा सुरू केलं आणि माझं काम चांगलं पाहून त्यांनी मला मग 1.5 वर्षांनी मतदारसंघाचं सरचिटणीस केलं. सरचिटणीस शिवाजीनगर मतदारसंघाचं सरचिटणीस म्हणून मग मी काम केलं 1.5-2 वर्ष. त्यानंतर मग मध्ये 2022 साली सर्व शहराची कार्यकारिणी चेंज झाली. त्यामध्ये मतदारसंघाचं अध्यक्ष निवडायचं. त्यावेळेसही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदारसंघाचं मला अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष केल्यानंतरही मी माझ्या जेवढा माझं कार्यक्षेत्र होतं त्याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये खडकी गाव होतं, बोपोडी गाव होतं, असं औंध गाव होतं. या सगळ्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मी 5 ते 6 पटीने वाढवले. जिथे 10 कार्यकर्ते होते तिथे मी 60-60, 70-70 कार्यकर्ते घेत जवळ केले आणि प्रत्येकाला पदं देऊन ते संघटनेची ताकद मी वाढवली. हे काम बघून मला 2023 साली पुन्हा मला अध्यक्ष करण्याची संधी मिळाली. म्हणजे अख्ख्या पुणे शहरातले अध्यक्ष परत चेंज झाले, परंतु माझे काम पाहून मला त्यांनी परत रिपीट केलं आणि एक विश्वास त्यांनी दिला की तू अतिशय चांगलं काम करतोय आणि तुला असंच काम पुढच्याही काळामध्ये सुरू ठेवायचं आहे. आणि त्याचंच फलित म्हणून मला या ठिकाणी माझ्या कुटुंबियाला म्हणजे माझ्या पत्नीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवून या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आणि त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही. मी पूर्ण जबाबदारी या पॅनलची घेतलेली आहे आणि हे 4ही उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी मी आपल्याला खात्री देतो. नाही, हा मुद्दा आहे, तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न करतात, पण मी म्हणालो की काही आरोप प्रत्यारोप होतात. बरोबर. त्या आरोप प्रत्यारोपांना तुम्ही काय खरं तर तोंड देता? सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. तर सध्या विरोधकांचे जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते नेमके काय होत आहेत आणि त्यांना तुम्ही उत्तर कसं देताय? बरोबर. खरं तर भारतीय जनता पार्टीने 4ही सुशिक्षित शिकलेले उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत. प्रत्येकाचं एज्युकेशन बघाल तुम्ही तर अतिशय उच्च शिक्षित असे उमेदवार दिलेले आहेत. आणि आरोप प्रत्यारोप मध्ये तुम्ही बघाल तर एक उमेदवार आहेत ते आरोप करतात की काल दुसऱ्या पक्षात असलेल्या लोकांना उमेदवारी दिली. आज मला जवळपास मी 2019 साली भारतीय जनता पार्टीत आणि मी आल्यानंतर मी माझ्यानंतर अनेक कामं मी पक्षामध्ये केली. पक्षाला एक नव्या उंचीवर या भागामध्ये घेऊन जाण्याचं काम केलं. अनेक कार्यकर्ते या पक्षाशी जोडलेले आहेत. एवढं काम केल्यानंतरही मला असं तुम्ही नवीन बोलत असाल तर हे नाही, योग्य नाही. आणि माझं कामाचं प्रत्येकाला नुसतं असं नसतं की जुनाच पाहिजे. एखादा मनुष्य नवीन आलेला पण 5-6 वर्षामध्ये इतकं काम करतो की तो मागच्या 30 वर्षाच्या त्याची बरोबरी होऊ शकत नाही. आज मी माझ्या लहानपणापासून माझ्या वडिलांचं काम बघत आलोय. मला कामाची सिस्टीम माहिती आहे, मला प्रशासकीय कामाची सिस्टीम माहिती आहे, मला कुणाकडनं कसं काम करून घ्यायचं माहिती आहे, मला लोकांचे प्रॉब्लेम्स काय ते माहिती आहेत. मी हे करत असतानाच मी काम करत होतो आणि हे करत असताना मगाशी जो उल्लेख झाला, कोविडच्या काळामध्ये मी खूप काम केलं. कोविडच्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं. त्यावेळेस माझं मन मला म्हटलं की माझे पप्पा आता असते तर त्यांनी काय केलं असतं, तर माझे पप्पा 100% बाहेर पडले असते आणि लोकांची मदत केली असते. तेच मी घेऊन मी माझी स्वतःच्या तब्येतीचे कुठलेही विचार न करता मी बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर मी रोज माझे 10 जणांचे आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुप म्हणून माझा ग्रुप होता. तर आम्ही 10 ते 12 कार्यकर्ते रोज बाहेर पडायचो, प्रत्येक ठिकाणी जायचो.
कुठं जेवणाची कमी असेल तिथं जेवण पोचवायचं, कुठे कुठले किट कमी असेल ते पोचवायचं, कुठं मेडिसिनची कमी असेल तर मेडिसिन किट पोचवायचो. भारतीय जैन संघटनेने आम्हाला 2 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या की त्या वेगवेगळ्या वस्तीमध्ये जाऊन जिथे तुम्हाला मेडिसिनची गरज आहे, जिथे काय गरज आहे ते पण आम्ही काम केलं. त्यानंतर आम्हाला 2-3 फाउंडेशनने आम्हाला रोज खिचडी देण्याचं हे केलं होतं. आम्ही जवळपास रोज 2 टेम्पो मध्ये खिचडी वेगवेगळ्या भागामध्ये, की ज्या घरामध्ये चूल पेटत नाही अशा ठिकाणी आम्ही दाल खिचडी रोज पोचवायचो आणि हे सतत काम 7-8 महिने सुरू होतं. हे होत असताना मला स्वतःला 2दा कोविड झाला, परंतु मी कधी थांबलो नाही. त्याच्यामध्ये मला माझे आई वगैरे सगळे घाबरायचे की तू नको बाहेर पडू, तुला पण हे झाले. परंतु मी म्हणलं पप्पा असते तर बाहेर पडलेच असते की नाही, तर मला पण पडू द्या. आणि त्यामध्ये मला पत्नीने पण माझ्या खूप साथ दिली. तिने मला कधी थांबवलं नाही. सामाजिक काम आणि ती पण स्वतः कधी किती वेळा ती पण हे वाटायला ते वाटायला बाहेर यायची. आपल्याप्रमाणे आम्ही कोविडचं पण खूप चांगलं काम केलं. त्याची दखल पण बऱ्याच संस्थेने घेतली. बऱ्याच संस्थेने मला याबद्दल म्हणजे अवॉर्ड वगैरे दिलं, माझं कौतुक केलं. आणि मला असं वाटतं आम्ही राजकारणात आहोत ती लोकांची सेवा करायला आलो आहोत. आमचं दोघांचं जे मोटिव्ह आहे त्यांचे साहेब आहे आणि इच्छा आहे की सेवा करावी. आम्ही इथे पैसे कमवण्यासाठी किंवा प्रिव्हियस लोकांचे अनुभव आहे 100 रुपयाची भाजीवाल्याकडून पण 100 रुपयाचा हप्ता घेणारे सुद्धा लोक आहेत. तो हप्ता घेणारी लोक, पैसे घेणारी लोक लुटण्यासाठी आम्ही पॉलिटिक्स ह्याच्यासाठी जॉईन केलेलं नाही. वी आर ऑल्सो फ्रॉम अ गुड फॅमिली बॅकग्राऊंड. बिझनेस हा वेगळा प्रकार आहे, समाजकारण वेगळा प्रकार आहे, राजकारण वेगळा प्रकार आहे. हार्डकोर राजकारणी सुद्धा वेगळे असतात. पण आम्ही समाजकारण करायला आलो आहोत, समाजाची सेवा करायला आलेलो आहोत. आज नाही उद्या लोकांच्या ते लक्षात येत असतं की हा माणूस कसा आहे. आज 20 वर्ष 25 वर्ष जी फॅमिली राजकारणात आहे त्या फॅमिलीचा सगळा डाटा, बायोडाटा माहिती असतो लोकांना की ही लोक कशी आहेत. त्यामुळे तुम्ही बाहेरची लोक ही बोलणारच. विरोधकांना दुसरे पॉइंट काय असतात बोलायला, हा बाहेरून आला तो, अरे पण तुम्हाला मिळालं नाही तिकीट का नाही मिळालं, तर जस्ट बिकॉज की तुमचं काम तेवढं केपेबल नाही म्हणून तुम्ही नाकारले गेला. जर आज तुम्हाला जर दिलं असतं तर तुम्ही काय म्हटले असते, मग तुम्ही त्या पार्टीला बदनाम केलं असतं का? नाही. तर तुम्ही पहिले त्या पार्टीला बदनाम करायचं विचार सोडला पाहिजे. खरं तर काम करत असताना आता आम्ही फिरतोय प्रचार करायला की आम्हाला इतक्या लोकांनी हे केलं की इथले नगरसेवक आम्हाला असं त्रास दिला, आमच्या सोसायटीतल्या लोकांना आमच्या सेक्रेटरीला मारहाण केली, अशा गोष्टीपर्यंत नगरसेवकांची बदल गेली होती. तर आपण समाजकार्य करताना आपण लोकप्रतिनिधी म्हणून अशा गोष्टी समाजात होणं खूप चुकीचं आहे. औंध सारख्या भागामध्ये जर एखादा नगरसेवक एखाद्या चेअरमन सेक्रेटरीला जर मारहाण करत असेल तर त्याची काय हे लेवल असावी. भारतीय जनता पार्टीला कुठंतरी दुखावल्यासारखं झालं की आपण कुठल्या माणसाला नगरसेवक केलं. तर म्हणून त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलं असेल. आणि त्या ठिकाणी म्हणजे मी म्हणत नाही माझी पत्नी आहे, परंतु माझी पत्नी एक उच्च शिक्षित आहे, BA इन पॉलिटिक्स तिने केलेलं आहे आणि तिला बाकीचे सामाजिक कार्याची खूप आवड आहे. ती लायन्स क्लबची अध्यक्ष आहे, तिला सामाजिक जाण आहे. तर ती अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या भागातील प्रश्न सोडवू शकतील ही मला खात्री आहे. आणि आमचे वडील चंद्रकांत छायड साहेब यांचा अनेक वर्षाचा वारसा आम्ही घेऊन चाललेलो आहे. त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर त्यांनी कसं काम करायचे, लोकांना कसं भेटायचे, लोकांची कामं कशी करून घ्यायची याची आम्हाला सगळ्या दोघांनाही खूप चांगली जाण आहे. याचा उपयोग आम्ही नक्की आपल्या लोकांसाठी, आपल्या प्रभागातील लोकांसाठी करू, एवढं मी या ठिकाणी तुम्हाला. म्हणजे मी जर आज ह्या पार्टीत आहे तर ती पार्टी चांगली आणि त्या पार्टीने जर त्यांच्या अजेंड्यामध्ये आपण बसलो नाही, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम नाही केलं तर बीजेपी पार्टी अशी आहे की खूप स्ट्रिक्टली लक्ष ठेवते. ती त्यांचे एवढे RSS ची लोक जाळं आहे की तुम्हाला ते लक्षात येतं, सांगितलं जातं, वरती नोटीस होत होते. म्हणजे आज मला तिकीट दिलं तर हा पक्ष चांगला आणि आज मला तिकीट नाकारलं तर तो पक्ष वाईट. मग आम्ही उचलायचं दगड त्यांच्यावर फेकायची. मग हे कसं काय चालतं? जेव्हा 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्हाला काय मिळत असेल बीजेपी कडून तेव्हा बीजेपी आणि आज नाही डावललं की तो पक्ष वाईट का? म्हणजे पक्षाचं काहीच नाही तुमच्याकडे. म्हणजे या पक्षातून तिकीट नाही मिळालं तर दुसऱ्या पक्षात जायचं आणि पक्षातून पण लोक फार हुशार आहेत, आपल्यापेक्षा जास्त हुशार जनता आहे. मला एक एवढा अनुभव आला फिरताना की छोटी लोक म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा आहे की जी कमी शिकलेली आहेत, जी भाजी वगैरे छोटे गाडे भाजीचे असतात किंवा छोटे बिझनेस चहावाले वगैरे,
मला त्यांच्याशी संवाद साधताना असं वाटलं की किती ब्रिलियंट लोक आहेत ही, हेच सांगतात आपल्याला, हेच त्यांना नॉलेज आहे पूर्ण. शेवटचा प्रश्न. हो. आता AI चं युग आहे, हा. माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये समाजकारण आणि राजकारण या सगळ्यांची सांगड बसून तुम्ही या प्रभागाचा विकास कसा करणार आहात? खरं तर मला सांगायला आनंद वाटेल की 2002 ते 7 मी नगरसेवक असताना पुणे IT पार्क हे जे आमच्या भाऊ पाटील रोडला आहे, ते पहिलं IT पार्क, म्हणजे जेवढे IT पार्क व्हायच्या पण अगोदर हे माझ्या प्रभागामध्ये मी आणलं होतं. आणि एक आजही ते IT पार्क इतकं व्यवस्थित चाललेलं आहे की अनेक छान छान छोट्या छोट्या कंपन्यांना तिथे त्या ठिकाणी आहेत. आणि हे औंध हा खूप उच्च शिक्षित, उच्च ह्याच्यामध्ये IT मध्ये वगैरे खूप पुढारलेला भाग आहे. तर यांच्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यांच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, या सगळ्या त्या प्रभागामध्ये झाल्या पाहिजे. आणि हे चारही नगरसेवक, आपले आमदार, आपले खासदार मुल्यांना मोळ पण या गोष्टीसाठी नेहमीच सतर्क असतील आणि ते चांगलं काम या भागातून करतील सर्वजण, अशी अपेक्षा मला आहे. आणि AI चं युग असलं, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जरी युग असलं, माणूस माणसाची हार्टलीच कनेक्ट होतो. त्याच्यात आर्टिफिशियलपणा असला की ते ओळखायला येतं. त्यामुळे युग बदलत राहतील, आपण प्रगती पुढे करत जाऊ, पण शेवटी माणसाला माणसाचीच जाण असली पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते उपयोगाचं नाही, असं मला वाटतं. ओके. तर आज आपण प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी या भागातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार यांच्याशी संवाद साधला. माननीय सपना छाजेड यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करूयात. ताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब. थँक्यू.